हा आक्रोश आहे अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या बीडमधील महिला शेतकऱ्याचा। अतिवृष्टीनं सोयाबीन गेलं, मोसंबीचा सडा पडला, सगळी पिकं वाहून गेली। पुराचं पाणी आता ओसरलंय, मात्र शेतकऱ्यांनी जपलेल्या स्वप्नांचा पुरता चिखल झालाय। आता मुलांची फी कशी भरावी हा प्रश्न शेतकऱ्याला मनातून पोखरायला लागलाय। कसं चालायचं पाण्यामध्ये येतं का चालता झाडाला बघून आग आग झाली ना। 2 महिने झाले हे पाऊस, 4-5 महिन्यापासून पाऊस चालू आहे। कसं करायचं आता? सांगायला कुणा पण जाऊन रडायचं। देवेंद्र फडणवीस म्हणतो सगळं माफ केलं, शाळाच्या फी माफ, 17,000 रुपये मारल्या ना। आता उद्या भरायची आजच त्या मास्तरचा फोन आलाय, वंजारी मास्तरचा आजच फोन आलाय, 17,000 रुपये भर बाबा। कुणाले भरायचे 17,000 रुपये? ही विदारक परिस्थिती फक्त बीडमध्येच नाही तर मराठवाड्यातील लातूरमध्येही निर्माण झाली आहे। आता पाऊस थांबलाय, मात्र शेतातलं पाणी कायम आहे, त्यामुळे सोयाबीनला कोंब फुटले। आता सरकारच्या तुटपुंजा मदतीपेक्षा आत्महत्या बरी असं उद्विग्न मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। सरकारने शेतकऱ्याला 50,000 रुपये दिलं तर बरा रोजगार करून ह्या शेताला घातलं। सरकार कालपासून मला प्राकलेल्या फाशी घेऊन मरणारा 2 पुरी आहेत। 10 वर्ष झालं लोकांच्या शेताने काम करून लागवड शेतात घालायला रुपये उरला गेले। अतिवृष्टी फक्त मराठवाड्यापुरती नाही तर खानदेशातल्या धुळ्यातही शेतकरी अतिवृष्टीनं बेहाल झालाय। लेकरासारखी जपलेली शेवग्याची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळं भीषण अतिवृष्टीचा फटका सहन करण्याचं अवसानच शेतकऱ्यांमध्ये राहिलेलं नाही। पूर्ण पडलाय साहेब। राज्यात खरीप हंगामात 147 लाख हेक्टरवर पेरणी झाली। त्यातील जून पासून आतापर्यंत तब्बल 93 लाख हेक्टरचं नुकसान झालंय। अर्ध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलाय। त्यातच सरकारनं हेक्टरी 8,500 रुपये मदत केली आहे, मात्र खरीप हंगाम हातातून गेलाय। आता अजूनही शेतात पाणीच पाणी असल्यानं आणि जमीन खरवडून गेल्यानं रब्बी हंगामही हाती लागण्याची चिन्ह नाहीत। त्यामुळे तुटपुंजा मदतीत मुलांच्या शाळेची फी भरावी, पेरणीसाठी जमीन तयार करावी की जगण्यासाठी अन्नधान्यावर खर्च करावा असा सवाल शेतकऱ्यांपुढे आव असून उभा आहे। त्यामुळे शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे। मात्र सरकार एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत करणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। सरकारचा निर्णय जो आता आहे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे, त्याप्रमाणे शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की त्या नियमाने आमचं काहीच होणार नाही, त्या मदतीने काहीच होणार नाही। वेगळी मदत सरकारने केली पाहिजे अशी मागणी आहे। त्या मागणीचा विचार महाराष्ट्राचं सरकार नक्की करेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे। त्यामुळे सरकार मदतीसोबत शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दिलासा देणार का याकडे राज्यातील कोलमडून पडलेल्या बळीराजाचं लक्ष लागलंय। बीडहून योगेश काशीद, लातूरहून संदीप भोसले आणि धुळ्याहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।